मंडळी, सासू सासऱ्यांचा सांभाळ करणं ही सुनेची जबाबदारी असते असं आपण नेहमी ऐकत आलोय. पण खरंच कायदा ही असंच सांगतो का? याच प्रश्नावर अलाहाबाद हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिलाय. न्यायालयाने स्पष्ट केलंय की सुनेवर सासू सासऱ्यांचा सांभाळ करण्याची कोणतीही कायदेशीर सक्ती नाही. आग्र्यातील एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या सुनेविरुद्ध पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा मुलगा मरण पावला होता आणि सून नोकरी करत होती. त्यामुळे तिनंच आमचा सांभाळ करावा असा त्यांचा दावा होता. पण न्यायालयानं सांगितलं की कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कलम 125 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 144 नुसार पोटगी मागण्याचा हक्क फक्त पत्नी, मुलं आणि आई वडील यांनाच आहे. सासू सासरे या यादीत येत नाहीत. त्यामुळे सुनेला सासू सासऱ्यांना पोटगी देण्यात भाग पाडता येणार नाही. ही सुनेची नैतिक जबाबदारी असू शकते, पण तिला तसं कायदेशीर बंधन नाही. या प्रकरणात कोर्टाचं सविस्तर म्हणणं काय आहे? वृद्ध आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? तसंच पुढे त्यांच्यासाठी काय पर्याय उरतात? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, उत्तर प्रदेशमधील आग्रा इथे एक असं प्रकरण समोर आलं ज्यामुळे कुटुंब, नातेसंबंध आणि कायदा याबाबत मोठी चर्चा सुरू झाली. एका वृद्ध आई वडिलांनी आपल्या सुनेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. त्यांची मागणी साधी होती, आम्हाला पोटगी द्या, आमचा सांभाळ करा. पण या मागणी मागे खूप मोठा प्रश्न लपलेला होता. सासू सासऱ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुनेची असते का? या प्रकरणात त्या वृद्ध दाम्पत्याचा मुलगा मरण पावला होता. मुलगा असताना ते पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होते, पण मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्याचा आधारच गेला. तर दुसरीकडे त्यांची सून उत्तर प्रदेश पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होती. मुलाच्या मृत्यूनंतर मिळालेली सेवा, लाभ, निवृत्तीचे फायदे आणि इतर आर्थिक गोष्टीही तिच्याकडेच होत्या. त्यामुळे त्या दाम्पत्याला असं वाटलं की आता त्यांच्या सांभाळाची जबाबदारी सुनेवरच यायला हवी. त्यांनी न्यायालयात सांगितलं की आम्ही वृद्ध आहोत, अशिक्षित आहोत, कमाईचं कोणतंही साधन नाही, आम्ही आमच्या मुलावर अवलंबून होतो. आता मुलगा नाही, पण सून कमावती आहे, त्यामुळे तिनेच आमचा सांभाळ करावा. त्यांचा मुद्दा फक्त आर्थिक नव्हता, तर भावनिकही होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही केवळ कायदेशीर बाब नाही, तर नैतिक जबाबदारी आहे आणि ही नैतिक जबाबदारीच कायदेशीर जबाबदारी म्हणून मान्य केली जावी. मात्र ऑगस्ट 2025 मध्ये आग्रा येथील कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी हा निर्णय आव्हान देत अलाहाबाद हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली. आता सगळ्यांचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं होतं की न्यायालय काय निर्णय देणार. आणि नुकताच या प्रकरणाची सुनावणी करत न्यायमूर्ती मदन पाल सिंग यांच्या खंडपीठाने अत्यंत सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सर्वप्रथम कायद्याची चौकट समजून सांगितली. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कलम 125 आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 144 अंतर्गत पोटगी मागण्याचा अधिकार हा एक वैधानिक अधिकार आहे. म्हणजेच तो कायद्याने दिलेला अधिकार आहे आणि तो फक्त त्या लोकांनाच लागू होतो ज्यांचा स्पष्ट उल्लेख त्या कायद्यात केला आहे. या कायद्यानुसार पोटगी मागण्याचा अधिकार फक्त 3 गटांना आहे: पत्नी, मुलं आणि आई वडील. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे या यादीत सासू सासरे यांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट केलं की सासू सासरे हे सुनेकडून पोटगी मागू शकत नाही आणि सूनही त्यांना पोटगी देण्यास कायद्याने बांधील नाही. यावेळी न्यायालयाने एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला: नैतिक जबाबदारी आणि कायदेशीर जबाबदारी यामधला फरक. समाजात आपण अनेक गोष्टी नैतिक दृष्ट्या योग्य मानतो. उदाहरणार्थ, मोठ्यांचा आदर करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे, कुटुंबाचा सांभाळ करणे. पण न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की या सगळ्या गोष्टी नैतिक दृष्ट्या योग्य असल्या तरी त्या आपोआप कायदेशीर जबाबदाऱ्या बनत नाहीत. न्यायालयाने असेही सांगितलं की जोपर्यंत एखाद्या गोष्टीसाठी कायद्यात स्पष्ट तरतूद केलेली नाही तोपर्यंत न्यायालय कोणावरही ती जबाबदारी लादू शकत नाही. विधिमंडळाने सासू सासऱ्यांचा या कायद्यात समावेश केलेला नाही, म्हणजेच हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला आहे. त्यामुळे कोर्ट या यादीत स्वतःहून काहीही वाढ करू शकत नाही. याशिवाय न्यायालयाने या प्रकरणातील काही दावेही तपासले. सुनेला नोकरी पतीच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर मिळाली होती असा दावा करण्यात आला होता, पण त्यासाठी कोणताही ठोस पुरावा समोर ठेवला गेला नाही. त्यामुळे हा मुद्दा ग्राह्य धरता येत नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. तसंच मृत मुलाच्या मालमत्तेच्या वारसाबाबतचे मुद्दे या पोटगीच्या प्रकरणात विचारात घेतले जाऊ शकत नाही असंही न्यायालयाने सांगितलं. म्हणजेच मालमत्ता आणि पोटगी हे 2 वेगळे कायदेशीर विषय आहेत आणि त्यांना एकत्र करून निर्णय देता येत नाही. तसंच न्यायालयाने आणखी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे सासू सासऱ्यांची काळजी न घेणं ही कृती क्रूरता म्हणून धरता येत नाही. अनेकदा घटस्फोटाच्या प्रकारांमध्ये क्रूरता हा मुद्दा पुढे केला जातो, पण न्यायालयाने सांगितलं की कुटुंबातील नातेसंबंध खूप वैयक्तिक असतात. प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे फक्त सासू सासऱ्यांची काळजी घेतली नाही या एकाच कारणावरून सुनेवर
क्रूरतेचा आरोप ठेवणं योग्य नाही. न्यायालयाने पत्नीच्या भूमिकेबाबतही स्पष्ट मत मांडलं. पत्नीची प्राथमिक जबाबदारी ही तिचा पती आणि मुलांप्रती असते. समाजात सुनेकडून अनेक अपेक्षा असतात, पण त्या अपेक्षा कायद्याने बंधनकारक नसतात. त्यामुळे समाज काय म्हणतो आणि कायदा काय सांगतो यामध्ये फरक आहे. वृद्ध पालकांच्या जबाबदारीतही न्यायालयाने स्पष्ट केले की ही जबाबदारी मुख्यतः मुलांवर असते. त्यासाठी 2007च्या कायद्याचा संदर्भ देण्यात आला आहे, ज्यामध्ये पालकांच्या देखभालीची ही जबाबदारी मुलांवर टाकण्यात आली आहे. म्हणजेच कायदा थेट सांगतो की आई वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मुलांची असते, सुनेची नाही. तसंच सून संयुक्त कुटुंबाचा भाग असली तरी सासरच्या मालमत्तेवर तिचा थेट कायदेशीर हक्क नसतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. तिचे अधिकार प्रामुख्याने पतीने कमवलेल्या मालमत्तेपुरतेच मर्यादित असतात. त्यामुळे मालमत्ता, जबाबदारी आणि पोटगी या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या काळात कुटुंब व्यवस्था बदलते. अनेक जोडपी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतात. त्यामागे अशाच अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि तणाव कारणीभूत असतात. या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो, कारण तो स्पष्टपणे सांगतो की कायदा कोणावर किती जबाबदारी टाकतो आणि कुठे मर्यादा आखतो. या निर्णयामुळे एक मोठा संदेश समाजाला मिळतो आणि तो म्हणजे नातेसंबंध जपणं, एकमेकांची काळजी घेणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, पण त्या मनापासून केल्या गेल्या पाहिजेत. कायद्याच्या जोरावर नातेसंबंध टिकवता येत नाहीत. अलाहाबाद हायकोर्टच्या या निर्णयाने कायद्याची मर्यादा स्पष्ट केली आहे. सासू सासऱ्यांचा सांभाळ करणं ही नैतिक आणि कौटुंबिक जबाबदारी असू शकते, पण ती कायद्याने सक्तीची नाही. नैतिकतेला कायदेशीर रूप देण्यासाठी स्पष्ट कायदा असणं आवश्यक आहे. अन्यथा कोणावरही जबरदस्तीने जबाबदारी टाकता येत नाही. त्यामुळे या प्रकरणातून समाज आणि कायदा यांच्यातला फरक स्पष्टपणे समोर आला आहे आणि तो समजून घेणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. मंडळी, तुम्हाला या एकूण प्रकरणाबद्दल आणि कोर्टाच्या निर्णयाबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.